बाबांनी जे प्रपोजल दिलं होतं त्याबद्दल आबा वा, नमस्कार माने साहेब. नमस्कार नमस्कार हर्षवर्धन साहेब, या 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 या. आज आमच्या गरीबाच्या पर्णकुटीला इनामदारांचे पाय लागले. कसले आम्ही इनामदार हो? आम्ही नावाचे इनामदार. इनामदार काय नाही, आम्ही कंगाल. काय आमच्या घरात आम्हाला कोण विचारत नाही म्हणून आमच्या घरात काय चालतंय ते आम्ही लोकांना विचारतो. भाडं चांगली आहे तो. कुठलं हे म्हणायचं? हे काहीतरी प्लॅन, मनी प्लॅन का काय म्हणतात ते ना म्हणा. नाही, हे याचं नाव नेमकं ला व्हॅन्टिला ऍक्टम. ते असू दे, तर तुमचं चालू दे. सध्या राजवाडे प्रकरण जिकडे तिकडे गाजतंय. ते काय जगजाहीर आहे हो, ते सोडा. पण मी काय म्हणतो, मी वेगळ्या कामासाठी आलो तुमच्याकडे. हा, निसंकोचपणे बोला. ते आपलं ते हे आहे ना, काय कुठली ती युनिव्हर्सिटी हो, सिंहगड युनिव्हर्सिटी आहे ना, त्याच्या पायथ्याशी 200 एकर जमीन आहे. ती डेव्हलप व्हायच्या लायकीची आहे. तर मी काय म्हणतो, तुम्ही करून टाका ना ते डेव्हलप. म्हणजे डेव्हलप झाल्यावर तुम्ही ती तुमच्या जावई कोणत्या दिग्विजयाला देऊ शकाल, हे का नाही? अहो, किती झालं तुमचं जावई आहे ते, आणि तुमच्या मुलीची काळजी तुम्ही नाही करायची नाही तर कोण करणार? हां, तेव्हा ती डेव्हलप करून आपण त्याच्यामध्ये आपलं नाव येतं कामा नये. कारण काय, माझं नाव कळलं ना की आबाचा पोटशूळ उठतोय म्हणून म्हटलं तेवढं जरा. तुमचा बी आमच्यासारखाच प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे आता दिग्विजय रावांना आम्ही मिनरल वॉटरच्या प्लांटची एक योजना आणून दिली. त्यांना समजावलं यामध्ये आमची इन्व्हॉल्वमेंट आहे हे आबासाहेबांना कळता कामा नये. ते बरोबर आहे, पण ते आबाला तर कळणारच. आणि ते कसं नाही, म्हणजे आम्ही सांगणार असं आम्ही म्हणत नाही, पण काय लहानपणापासून वाईट खोड आहे आम्हाला. आमच्या पोटात काय राहतच नाही. पण आता ही गोष्ट आबासाहेबांना कळता कामा नये यासाठी आम्हाला काय करावं लागेल? ते म्हटलं ना आता, ती 200 एकर जमीन ती डेव्हलप करायला घ्या. म्हणजे कसं आहे, म्हणजे माझं काय ते माझंही काम होऊन जाणार आणि तुमचंही काम होऊन जाणार. कमाल आहे हर्षवर्धन साहेब. अहो, दिवसा ढवळ्या भर उजेडात आम्हाला ब्लॅकमेल करता की काय दिवस काय रात्र काय सोडावं, ही पण एक कला आहे. तेव्हा आम्ही जे सांगितले तेवढं मनावर घ्या, म्हणजे आमच्या पुस्तकासाठी आम्हाला कोणतरी प्रकाशक भेटेल. चालू द्या. हॅलो, मंजिरी. हा बोल विजया वहिनी. अरे, आवाज ओळखलास माझा? तुझा आवाज ओळखणं अगदी सोपं आहे, कारण तुझ्या इतका गोड आवाज कोणाचाच नाहीये. पुरे हा पुरे. अगदी सरोज मामींसारखंच बोलायला लागली असतो. राजकारणातला गोडवा यायला लागलाय बोलण्यात. अगं नाही, तसं काहीच नाही. राजकारण हे मला कधीच नाही जमणार. पण तू सांग ना, काही काम होतं का? आई नागपूरला गेली. अगं काम तुझ्याचकडे होतं माझं. माझ्याकडे? हो. हा, घरी येतेस का ग? का ग, काही अर्जंट आहे का? हा, म्हणजे तसं अर्जंट आहे आणि तुझ्या फायद्याचं काम आहे. म्हणजे सांग ना काय ते. का ग, तुझ्या फायद्यासाठी सुद्धा तुला या घरी यायचं नाहीये का? आणि काय करतेस घरात बसून? मामी पण नाहीये घरात, मामा गेले देवदर्शनाला. तू काय करते? एवढी काय काम आहेत तुला? अगं तसं नाही, मला काही काम नाहीये, पण सांग ना काय काम होतं. उगाच माझी उत्सुकता ताणली जाते. नाही, तू इथे ये, मग आपण बोलू. अगं मी येते तिथे, पण बरं मला हिंट तर दे. बाई सांगते. पृथ्वी भाऊजी आणि अंजली बद्दल बोलायचं होतं तुझ्याशी. माझ्याशी? अगं, तुझं येणं जाणं या घरात वाढव. तुझ्याच फायद्याचं आहे ते. वहिनी, म्हणजे
तुझं या घरात येणं फक्त दोनच गोष्टींमुळे होऊ शकतं. एक म्हणजे पृथ्वी भाऊजी आणि अंजली ह्यांचं न पटणं, आणि दुसरं म्हणजे आबांचं आणि तुझं पटणं. अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलते अगं मी. अगं त्यातली एक गोष्ट तर झालीये, पृथ्वी भाऊजी आणि अंजलीचं न पटणं. आता तुला ह्या घरात येऊन आबांची सलगी वाढवायला पाहिजे मंजिरी. बहिणी अगं जे तुला इतक्या वर्षात नाही जमलं ते मला कसं जमेल? सॉरी बहिणी, मला तुझं मन नव्हतं दुखवायचं, पण मला हे सगळं नाही पटत. मी पृथ्वीवर प्रेम केलं आणि प्रेम हे भावनांचं बनतं. त्यात राजकीय डावपेच आले ना की ती फक्त युती होते. आणि मला सत्ता नाही प्रेम हवं होतं, आणि म्हणूनच मी युती नाही करणार. अंजली ऐक माझं. अंजली मी काय सांगतोय, अंजली अंजली हे बघ, हे चुकीचं आहे अंजली. अगं अगं बापूंना काय वाटेल? हे बघ नागेश, माझा निर्णय झालेला आहे. अरे पण आता निर्णय घेणं, दौऱ्याची सगळी तयारी झाल्यानंतर असं निर्णय म्हणजे? अरे मी सांगितलं ना तुला नागेश, माझा डिसिजन फायनल आहे अँड दॅट्स इट. ठीक आहे. काय रे, काय झालं? हे माझ्यापेक्षा जास्त अंजली तुम्हाला चांगलं सांगू शकते. नागेश हे काय चाललंय काय? बापू, अंजलीने दौऱ्यावर यायला नकार दिलाय. काय? ठीक आहे, तू जा, उरलेलं काम कर. अंजली, तू दौऱ्यावर येणार नाहीये? अगं अगं दौऱ्यावर चल चल. अगं काहीतरी वेगळ्या वातावरणात येशील, काही शिकायला मिळेल, समाजसेवा घडेल. बापू, मी आबांना भेटले होते, आबासाहेब इनामदारांना. आधी मला त्यांच्याबद्दल आदर होता, पण तो भीतीयुक्त आदर होता. आणि यावेळी मी त्यांना भेटले आणि आता मला फक्त त्यांच्याबद्दल आदर वाटतो. कारण माझ्याशी जे बोलत होते ते राजकारणी आबासाहेब इनामदार नाही, ते फक्त पृथ्वीचे वडील होते. अंजली, तू आबांना भेटलीस त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. तू त्यांच्याशी काय बोललीस तेही मी तुला विचारणार नाही, कारण ते मला महत्वाचं नाही. मला महत्वाचा आहे तो तुझा निर्णय. मग काय ठरवलंयस तू? बापू, मला पृथ्वीला विसरायचं. हेच दोन्ही घरांच्या हिताचं. शाबास अंजली, मग तू येच दौऱ्यावर. अंजली, अगं काळ हा माणसाचा सगळ्यात जवळचा आणि मोठा मित्र आहे. काय करावं काही सुचत नाहीये रे. आणि सुचणारही नाही, कारण तू जो विचार करतोयस किंवा तुझे जे समज आहेत ते कदाचित चुकीचे असू शकतील.
म्हणजे सिंपल यार, मिसअंडरस्टँडिंग इज द मेन प्रॉब्लेम. नाही आय डोंट थिंक देर इज एनी काइंड ऑफ मिसअंडरस्टँडिंग. एक्झॅक्टली. तू जो विचार करतोस ना, तो तुला हवा तसा विचार करतोस, पण त्याच्या मागे काही जस्टिफिकेशन नाही, क्लॅरिफिकेशन नाही किंवा समजही नाही. अगं नेमकं काय म्हणायचंय तुला? सांगतो ना. आता तुझ्या म्हणण्यानुसार अंजली आबांना जाऊन भेटली, हो. हे तिने तुला सांगितलं नाही. नाही. ठीक. सोनावणेंनी तुला आत जाऊ दिलं नाही. ओके. पण याचं कारण तू आबांना, सोनावणेंना किंवा अगदी अंजलीला सुद्धा विचारलं नाहीस. अरे हा, सिंपल. म्हणजेच कम्युनिकेशन नाही, कम्युनिकेशन गॅप आहे, हेच तर मी सांगतोय. नाही सांग. यात अंजलीला, सोनवणेला किंवा अगदी आबांना मी काय जाऊन विचारू? अगरे सगळं स्पष्ट दिसतंय ना. तसं नाहीये पृथ्वी. दोरखंड असतो ना, दोरखंड, त्या दोरखंडाचा उपयोग फक्त फासासाठीच करतात असं नाही रे. दोन गोष्टी एकत्र बांधण्यासाठी सुद्धा त्या दोरखंडाचा उपयोग करतात. मिस्टर पृथ्वीराज इनामदार, MBA झालात तुम्ही, पण ज्या मूळ गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही MBA झालात, तीच गोष्ट तुम्ही विसरलात हो. कम्युनिकेशन माय फ्रेंड. थोडा विचार करले सगळं सुरळीत होईल. आलो. रखमाते, लवकर लवकर आवडी, हा उशीर झालाय. वहिनी, अरे मंजिरी, तू कशी काय चक्क इकडे? काल मी बोलावलं तर आली नाहीस ना? आज काय काम काढलंय? तसं नाही. आत्या घरी नाहीये आणि सुमती मावशी पण लोणावळ्याला गेलीये. तू एकटीच हे घर सांभाळतेस, म्हटलंय तुझ्या मदतीला यावं. म्हणजे घर कसं सांभाळतात हेही शिकेन ना मी. रखमाते, तुम्ही जरा बाहेरचं आवरून घेता का? मी इकडचं आवरून घेते. हे आईने सांगायला सांगितलंय. काल तिचा नागपूरवरनं फोन आला होता. अगं, ह्यात काय शिकायचं असतं? एकदा अंगावर जबाबदारी पडली ना की सगळं आपोआप येतं. अगं, इतर घर चालवणं वेगळं, पण इनामदारांचं घर चालवायचं तर पूर्वतयारी हवी. मलाही या घराच्या चालीरीती कळू दे. हेही आईनेच सांगायला सांगितलंय. बरं, तू बस ना, मी आबांना नाश्ता देऊन येते. अगं थांब ना, किती कामं करशील? मी नेऊन देते आबांना नाश्ता आणि चहा. नको अगं, मी आले. ओके, ठीक आहे. मला रोज मम्मीने इथे येऊन तुझ्याकडून सगळं शिकायला सांगितलंय. म्हणजे राग नको माणूस, पण तिने सांगितलंय म्हणून मी रोज इथे येत जाईन. चालेल ना? किती फॉर्मल बोलतेस तू. त्यापेक्षा कामाला लाग. चल, आलेच मी. चहा. थँक्स. इथे बसून असा एकटाच काय विचार करतोयस? शोधतोय स्वतःला. आजूबाजूला बरंच काही असूनही सगळंच अनोळखी आहे. हे बघ, तुझी फिलॉसॉफी मला कळत नाही. सरळ सरळ बोल ना. सरळ सांगायचं तर मी कोण याचा विचार करत होतो, पण नाही पटत ओळख. स्वतःला ओळखलं असं म्हणावं तर नाती सांगणारी माणसं जास्त कन्फ्यूज करतात, ज्यांना मी ओळखतही नाही. हे बघ, काही कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. मी सांगते तुला, तू चंद्रशेखर राजवाडे,
आबासाहेब इनामदारांकडे नोकरीला होतास. एक उत्तम अर्थतज्ञ. आबासाहेबांनी त्यांच्या बहिणीबरोबर म्हणजे सुमती बरोबर तुझं लग्न लावून दिलं. आणि मग कामिनी, काहीही करून जुईला शामरावांच्या घरनं बाहेर काढलंच पाहिजे. शेखर, मला त्याच्या शामरावांची लक्षणं ठीक दिसत नाही. म्हणजे मला असं वाटतं की शामरावांना त्यांच्या पुतण्यासाठी आबासाहेबांची भाची आहे. अरे आबासाहेबांची भाची झाली तरी ती माझी मुलगी आहे. आबासाहेबांनी तिला सांगितलं की तू सन्मुखशी पुनर्विवाह कर, तर तू तिला सांगू शकशील करू नकोस म्हणून? तुझ्या त्या वकिली डोक्यातनं काहीतरी तोडगा काढ नाही आला. काढेन, नक्की काढेन. पण त्यानंतर जुई माझ्याकडे राहील. इनफॅक्ट मला तुझी मुलगी खूप आवडली. जुई म्हणे जुई तुझ्याकडेच राहील. जुई तुझ्याचकडे राहील म्हणजे तिच्या काळजीने मी तुला राजरोज भेटू शकतो. आता फक्त एकदाच माझी आणि जुईची भेट घडवून आण. अरे शुअर. त्यावेळी तू नसलास तरी चालेल. मग बघ माझं कौशल्य. मी तुमची भेट लवकरच घडवून आणतो ना. आता फक्त जुईचं मन जिंकलं ना की आपला रस्ता मोकळा. दिस इज ग्रेट. चला निघायला हवं. नाही, आबासाहेबांच्या हॉटेलवर कोणाची वेळ जवळ आली ना. आणि आपण सुद्धा एकमेकांच्या जवळ येण्याची वेळ आली. अच्छा अच्छा अच्छा. आबा बघतात. काय म्हणाला तू? अगं धमक्या देतात फोनवर. स्वतःच्या बहिणीला विधवा करायला निघालेस. आणि तू हे सगळं ऐकून घेतो शेखर? तुला माहितीये आबा हल्ली सभ्य झालेत, सौम्य झालेत. पूर्वी त्यांच्या उमेदवाराच्या विरुद्ध उभं राहणाऱ्याच्या तंगड्या तोडून नदी फेकून द्यायचे. हा माणूस बोलतो कसा, हसतो कसा. मला तर हा एक नंबरचा ढोंगी वाटतो. त्यांचा स्वार्थ दुखावला जात नाही तोपर्यंत ते सभ्य असतात. पण एकदा का ते दुखावले गेले की शहरीला खानाच काढतात. आठवतंय पण अंधुक काही ठाम नाही. प्रयत्न कर ना आठवण्याचा प्लीज. नाही कामिनी, नाही आठवत. हा आबा कोण, तो का दिसत नाही? आबा ही अशी व्यक्ती आहे ज्यांना तू घाबरायचास. नाही आठवत. आणि जर आबा आठवत नाही मग त्याची बहीण कोण, माझं आणि तिचं लग्न का झालं, ती जुई माझी मुलगी, तो विक्रम, हे लोक माझ्याशी असे का वागतात? नाही कामिनी, ही नाती जोडणं दूर गळ्यात मारली जात आहेत असं वाटतंय मला. काय संबंध आहे माझा त्या सुमतीशी? नेमकं तुमच्यात काय झालं ते मला माहिती नाही. कारण जेव्हा तू बेशुद्ध पडलास तेव्हा मी इटलीला होते. त्या दरम्यान एक्झॅक्टली काय घडलं रिअल आय डोंट नो. पण एक गोष्ट नक्की, सुमतीताई तुझी बायको आहे, जुई तुझी मुलगी आहे आणि विक्रम तुझाच मुलगा आहे. कामिनी, ही सुमती जर माझी बायको असेल तर तू कोण? तू माझ्या बरोबर काय करतेस?
माझं लग्न सुमतीशी झालं असेल तर तू माझी मिस्ट्रेस. हा शेखर राजवाडे बाहेर खेळली.